आपल्याला समुद्रकिनारा आहे. जनरली काय होतं की समुद्रकिनारा हा देशाला एक फायदा असतो. आपल्याला 3 बाजूने समुद्र आहे, परंतु या समुद्राचा गैरवापर हा जास्त झाला. म्हणजे इथनं स्मगलिंग होत होतं, इथनं अफगाणच्या चरस येतो, इथनं हे होतं, परंतु जी प्रगती व्हायला पाहिजे ती होत नव्हती. आता नशिबाने जे सध्याचं सरकार आलं आहे, किनारपट्टीवरती अक्षरशः क्रांती चाललेली आहे. सागरमाला असो की भारतमाला असो की मच्छीमार, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो की आपल्याकडे एक बंदर आहे, त्याचं नाव आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. म्हणजे जी व्यापारी जहाजं येतात परदेशातनं, तिथे त्यांचं सामान जे आहे ते अनलोड केलं जातं. तर पहिले एखादं जहाज आलं परदेशातनं तर JNPTमध्ये अनलोड करायला 8 ते 9 दिवस लागायचे. किती? 8 ते 9 दिवस. आता हेच काम एका दिवसात केलं जातं. जर तुम्ही काम इतकं पटकन केलं त्याचा अर्थ काय होतो की तुमचं जे वेटिंगचं जे भाडं असतं ते कमी होतं. म्हणजे तुमचं जे बंदर आहे हे अतिशय एफिशियंटली काम करत आहे. पहिले मुंबई बंदरातनं सामान देशाच्या आत पाठवायला 19, 20, 21, 22 दिवस लागायचे. आणि आता नितीन गडकरींनी रस्त्यावरती काय क्रांती केलेली याची आपल्याला कल्पना असावी. म्हणजे की आपण किती फास्ट हायवेजवरनं जाऊ शकतो, नॅशनल हायवेज असो की हे असो. आणि इथे मला एक उदाहरण देणं अतिशय गरजेचं आहे, कारण इथे माझे जे काही सैनिकी मित्र आहे यांना अनेकांना रिटायर होऊन पुष्कळ वेळ झालेला आहे, तर त्यांनी ते अनुभवलं की नाही माहिती नाही. आम्ही ज्यावेळेला पहिले लेह लडाखमध्ये जायचो पुण्यावरनं, तर आम्हाला 11 ते 12 दिवस लागायचे. पुण्यावरनं पहिले काय म्हणतात त्याला मुंबईवरनं जम्मूला, जम्मूवरनं पहिले श्रीनगर, मग त्याच्यानंतर काय मध्ये उधमपूर, रामबन, असे अनेक गावं होती, मग द्रास वगैरे. म्हणजे 13-14व्या दिवशी आम्ही तिथे पोचायचो आणि माझी पैठणी कारगिलमध्ये होती. आता तुम्ही 13 तासामध्ये तिथे पोहोचू शकता, 13 तासामध्ये. ठीक आहे, म्हणजे तेवढी कल्पना झाली आहे. आणि दुसरं या सैनिकांना किंवा सगळ्यांनाच कळायला पाहिजे, आज 29 बोगदे बांधण्यात आलेले आहे काश्मीरमध्ये. तर काश्मीरमध्ये काय व्हायचं, पहिले गाडी तुमची डोंगरावरती वर चढायची, खालती यायची, पुन्हा वर चढायची, पुन्हा खालती यायची. आता मध्ये टनलिंग केल्यामुळे काय झालं, बोगद्यामुळे तुम्ही फक्त 2000 फूटच्या उंचीवरनं जाता, म्हणजे थ्रू अँड थ्रू तुम्ही जाऊ शकता. तर त्याच्यामुळे आता माझी पलटण, आता मी उधमपूरला गेलो होतो काही कामाकरता, माझी पलटण ही कारगिलवरनं आली आणि लेहमधनं आली. म्हणजे 60-70 गाड्यांचा कॉन्व्हॉय हा म्हणजे लडाखच्या फॉरवर्ड एरियापासून ज्यांनी नॉर्मली 9 ते 10 दिवस घेतली असते उधमपूरला पोहोचण्याकरता, ते तिथे 2 दिवसात येऊन पोहोचले. म्हणजे 10 दिवस कुठे आणि 2 दिवस कुठे याची आपल्याला कल्पना यावी. तर त्याच्यामुळे सैन्याची जी एफिशियन्सी आहे ही ट्रिमेंडसली वाढलेली आहे. आणि तोच प्रकार आता ईशान्य भारतामध्ये झालेला आहे. ज्यावेळेला माझं ईशान्य भारतामध्ये मी एका ब्रिगेडमध्ये होतो, अलॉंग म्हणून जागा होती, तर तिथे आम्हाला जायला जो 11-12 दिवस लागायचे. 2 लहान मुलांना घेऊन जायचं तर ते एक मोठं आव्हान होतं. आता तुम्ही 12 किंवा 13 तासात पोहोचू शकता. 2 तासात विमान पकडायचं तुम्ही, म्हणजे पुण्यावरनं गुवाहाटीला जायला 2 तास, तिथे 1 तास थांबायचं. 40 मिनिटाची फ्लाईट तुम्हाला दिब्रुगडला घेऊन जाते आणि तिथून 4 तासाच्या आत तुम्ही अलॉंग नावाची जागा, जिथे माझं पोस्टिंग तिथे जाता. म्हणजे माझं घर जे साळुंकी विहारमध्ये आहे, तिथून प्लेस ऑफ पोस्टिंगमध्ये तुम्ही 14 तासात पोहोचू शकता. म्हणजे रस्ता क्रांती, विमानतळाची क्रांती, रेल्वेची क्रांती काय झालेली आहे याची आपल्याला कल्पना यावी. आणि याच्यामुळे देशाची एफिशियन्सी, सुरक्षा ही मोठ्या प्रमाणात वाढते, एवढं आपल्याला कळायला पाहिजे. तर आता सागरी सुरक्षामध्ये सध्या ड्रग्स अजून येत आहेत, सोनं हे मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. त्याच्यात 2 मला मुद्दे सांगायचे आहेत की ड्रग्सचं प्रमाण हे भयंकर वाढलेलं आहे आणि आपल्या मुलांना ड्रग्सपासून दूर ठेवा, त्यांना ड्रग ॲडिक्ट बनू देऊ नका. आज 15 ते 16 लाख पंजाबचे युवक हे ड्रगच्या आहारी गेलेले आहे. मध्ये एक सिनेमा आला होता उडता पंजाब म्हणून, तो काय आहे त्याची मला विचारू नका, पण ड्रग ॲडिक्शन किती पसरलेलं आहे त्याचं ते उदाहरण आहे. दुसरं, मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचं स्मगलिंग केलं जातं. तिसरं, खोट्या नोटा या आणल्या जातात. तर थोडंसं समुद्री किनारा, महाराष्ट्राला जवळजवळ 790 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. आपले जे 4-5 जिल्हे आहेत, मुंबई आहे, त्यानंतर पालघर वगैरे, तर तिथे अजूनसुद्धा सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. आपला समुद्र किनारा, तिथे असलेली बंदरं, तिथे असलेली मोठी हे अंदमान निकोबारमध्ये 750 आयलंडच्या तिथे फक्त 29वरती माणसं राहतात, बाकी ठिकाणी राहत नाहीत. आणि लक्षद्वीप आयलंड जी आहेत तिथे फक्त 4 किंवा 5 बेटांवरती माणसं राहतात. परंतु याचा आपण चांगलाचा वापर करायला सुरुवात केलेला आहे, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे.
तर आपण आता थोडंसं 2 मिनटं बोलूया अंतर्गत सुरक्षेविषयी. ही 4 मोठी आव्हानं आहेत. बंगालशी घुसखोरीविषयी मी बोललो, काश्मीरविषयी मी आता थोडंसं 1 मिनटं बोलण्याचा प्रयत्न करीन, नक्षलवाद आणि आतंकवादाविषयी बोलण्याचा प्रयत्न करेन. तर मी नक्षलवादाविषयी आता जास्त म्हणजे बोलत नाही, कारण नक्षलवाद हा सुद्धा भारतासमोर एक मोठं आव्हान होतं आणि ते भारतासमोर चीनने चालवलेलं छुपं युद्ध होतं. एक वेळ अशी होती की ज्यावेळेला 40% भारताचा भाग हा नक्षलवाद्यांच्या आधिपत्याखाली होता. आता त्याचा जो एरिया आहे ही खूप कमी झालेली आहे. इथे भारतीय सैन्य काम करत नाही, इथे अर्धसैनिक दलं आहेत आणि जवळजवळ 25 ते 30% महिला नक्षलवादामध्ये सामील आहेत. आणि पहिले ज्यावेळेला मी ब्रीफिंग करायचं असं म्हटलं जात होतं की नक्षलवाद्यांनी भारताला 2 भागामध्ये वाटलेलं आहे या रेड कॉरिडॉरमुळे. परंतु आताचं जे प्रमाण आहे ही फक्त जी 4 राज्य आहे तिथे नक्षलवाद आहे किंवा माओवाद आहे. त्याला 4-5 नावं आहेत: नक्षलवाद किंवा माओवाद किंवा डावा दहशतवाद किंवा डावा उग्रवाद. तर आता या 4 राज्यामध्ये आहे आणि त्यांनी देशाचं प्रचंड नुकसान केलं. हजारो कोटी रुपयाची प्रॉपर्टी बर्बाद केली, हजारो कोटी रुपयाची खंडणी वसूल केली. आणि तुम्हाला मी एकच उदाहरण देतो की आज भारतामध्ये जी पॉवर निर्मिती होते, वीज निर्मिती जी होते, 70% वीज आहे ही कोळशापासून निर्माण केली जाते. म्हणजे त्याला म्हणतात थर्मल पॉवर हे होतं ते. आणि भारतामध्ये कोळशाचं मोठं भंडार असूनसुद्धा आपण तो कोळसा काढू शकत नाही, कारण तिथे नक्षलवाद्यांचं आधिपत्य आहे म्हणून. असं म्हटलं जातं तर नक्षलवाद्याचं आपण जर कंबरड मोडलं तर भारताचा जो अर्थव्यवस्थेचा जो वाढण्याचा वेग आहे सध्या 6.4 किंवा 6.5 असा म्हटला जातो, तो डबल होऊ शकतो. म्हणजे इथे तुम्हाला कुठल्या अर्थशास्त्राची काही गरज नाही आहे. म्हणजे आपल्याकडे असलेला कोळसा जर आपल्याला वापरता आला, आपल्याकडे असलेली खनिज पदार्थ जर आपल्याला वापरली आली तर देशाची खूप क्रांती होऊ शकते. हे नुकसान खूप झालेलं आहे, अजूनसुद्धा लोक मारले जातात. आणि एक इथे मला सांगायचं हे वाटेल की आता महाराष्ट्र पोलिसांनी एक मराठा रेजिमेंटचेच एक सैनिकी अधिकारी आहेत, त्यांना ट्रेनिंग करण्याकरता इन्चार्ज केलेलं आहे. ब्रिगेडियर त्याचं मी नाव विसरतो, जे सेंट्रल कमांडंट होते, साप वगैरे पकडायचे, त्याचं नाव लक्षात सांगेन त्यांना. तर ते महाराष्ट्र पोलिसांना थोडा ॲडवाईस देत आहे. ओके. आणि हा जो भाग आहे आता हा बघा, आता सध्या जे नक्षलवाद आहे तो एवढ्या भागापुरता जो लिमिटेड आहे. आणि देशाचे गृहमंत्री म्हणतात की 2026पर्यंत आम्ही त्याचं पूर्ण कंबरड मोडू. झालं तर फार चांगलं आहे, परंतु 2008मध्ये चिदंबरम गृहमंत्री होते, त्यांनी हेच विधान केलं होतं, ते गेले, नक्षलवादी काही गेले नाही. त्याच्यानंतर 2015मध्ये आपले राजनाथ सिंग हे गृहमंत्री होते, त्यांनी पण अशाच प्रकारचे विधान केलं होतं, ते गेले, परंतु नक्षलवादी गेले नाही. आणि आता म्हणतात अमित शहा, तर बेस्ट ऑफ लक, झालं तर फार चांगलं आहे. परंतु ही लढाई चिकट आहे. याच्याकरता जोपर्यंत दंडकारण्य जंगलामध्ये जाऊन त्यांची आपण तळ उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत हा नक्षलवाद हा